आरोग्य जागृती। मागच्या 7 तारखेला जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण आरोग्य जागृती जय विश्वकर्मा व्यसनमुक्ती केंद्र बाबा हिंदुस्थानी फुलंब्रीकर यांच्या वतीनं दुसरे अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन हे घेतलं होतं आणि त्यावेळेस सरांना पण आम्ही आमंत्रित केलं होतं, परंतु सरांचे तांत्रिक कारणामुळं ते येऊ शकले नाही आणि त्यांची आम्ही आमच्या निवड समितीने आरोग्यरत्न त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं रुग्णविषयी असलेली सर्व 30 वर्षापासून गेली कार्य बघता आम्ही अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन दुसरे यांच्या आयोजन कमिटीने त्यांची आरोग्यरत्न म्हणून पुरस्कारासाठी निवड केली होती। तर आज आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये येऊन त्यांना आम्ही पुरस्कृत करणार आहोत। तर सर्व मान्यवरांच्या करकमलाद्वारे आम्ही सरांना हे पुरस्कार वगैरे तर ते नगण्य आहे, त्याच्यापेक्षा त्यांचं काम खूप मोठं आहे। मी त्यांना 30 वर्षापासून ओळखतो की ते MBBS झाल्यानंतर तिथपासूनच समाजसेवेची त्यांना रुग्णसेवेची आवड होती। कोवळपुऱ्यामध्ये त्यांनी स्वतःचा दवाखाना टाकला आणि कमी पैशामध्ये कमी भावात डॉक्टर गावात अशी जी योजना आहे त्या पैसे असो किंवा नसो सर्वांना स्लम एरियामध्ये उपचार देत होते। आणि नंतर त्यांनी इन सर्व्हिस MD केल्यानंतर मग ते शासकीय याच्यामध्ये रुजू झाले आणि कार्याचा व्याप एवढा वाढला की त्यांना मग प्रॅक्टिस करणं अवघड होऊन बसलं। तरीसुद्धा ते या शासकीय सेवेत असतानासुद्धा येणाऱ्या सर्व रुग्णाला ते विशेष असं सहकार्य देतात आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तर सर्व परिचित आहात। महाराष्ट्रात ही दुसऱ्या नंबरची कॅन्सर संस्था आहे आणि या संस्थेचे ते सर्व सेवा म्हणजे OSD आहेत। तरीसुद्धा त्यांना काही अभिमान नाही, आपण सर्वसामान्य त्यांच्याकडे आले तरी ते त्यांना मदतीचा हात देतात, त्यांचे ऐकून घेतात, त्यांची अडचण ताबडतोब सोडवतात आणि या कामी त्यांना सर्व आदरणीय इथले प्राध्यापक, त्याचप्रमाणे आदरणीय खाडीलकर सरांसारखे मेडिकल ऑफिसर, खाडीलकर सर हे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजिस्ट आहे, तर ते सर्व मदत करतात, कर्मचारी मदत करतात। म्हणून शासकीय कर्करोग हे महाराष्ट्रात नंबर 1ला येऊ पाहत आहे आणि लवकरच तिथे सर्व सुविधा होऊन सर्व रुग्णांना त्याचा फायदा मिळेल आणि त्यांचं सर्व श्रेय आदरणीय डॉक्टर अरविंदजी गायकवाड सरांना जातं। ते सरसेनापती आहे इथले, त्याचं सेनापती चांगली, त्याचे सेना चांगली, त्याचे राज्य चांगलं। तर मी सर्वांना विनंती करतो, आमचे पाराशेठ साकला हे 30 वर्षापासून सामाजिक सेवा करतात, दिव्यांग असूनसुद्धा अनेक दिव्यांगाचे त्यांनी काम केलेलं आहे। तसेच विलाजी चंदने सर, आमचे अप्पाराव भालेराव आणि डॉक्टर अफसर शेख, त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामॅन सुपरहिट मजिद शेख। तर मी सर्वांना अशी विनंती करतो की सरांना पुरस्कृत करावं। सर्वांनी आपण समाज कॅन्सरमुक्त भारत हे स्वप्न घेऊन सर्व रुग्णाशी खेडेपाड्यामध्ये जाऊन या कार्याविषयी मदत कशी मिळेल, शासकीय मदत कशी मिळेल याविषयी माहिती देतो आणि आम्ही सांगतो की माणसाचं जीवन हे अनमोल आहे, माणसाचं जीवन हे अनमोल आहे। निरोगी आरोग्यापुढे सर्व काही फोल आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती हे बाबा हिंदुस्थानी आरोग्य जागृतीसाठी बोल आहे। आणि त्यासाठी परत एक सांगतो की कॅन्सरला घाबरू नका, नको भीती, घ्या माहिती। जरी तुमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये शासकीय योजनेअंतर्गत तपासणी, उपचार आणि जेवण हे मोफत फुकट आहे। तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी आम्ही प्रचार करतो। तर आदरणीय सरांनी विनंती करतो त्यांनी 2 मिनिटं आम्हाला मार्गदर्शन करा। आदरणीय डॉक्टर अरविंदजी गायकवाड सर। दुसरे अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन जे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं संपन्न झालं, त्यामध्ये काही व्यस्ततेमुळे मी येऊ शकलो नाही, परंतु तेथील संयोजन समिती ज्यामध्ये प्रामुख्याने आमचे मित्र आहेत, मागच्या अनेक 3-4 दशकापासून ज्यांची आमची स्नेह आणि ओळख आहे, असे एकतर त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन की ते वैद्यकीय आरोग्य संमेलन घेतात। म्हणजे वी आर रिअली फील सो प्राऊड अँड ऑनर्ड अबाउट दिस इनोव्हेशन। श्रीयुत डॉक्टर संकपाळ सर बाबा हिंदुस्थानी, आमचे दुसरे मित्र जे आहेत त्यांची आमची जुनी ओळख आहे, डॉक्टर शेख अफसर सर,
आमचे तिसरे मित्र जे आहेत जे साकलाजी, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अत्यंत चांगलं काम करतात. आमचे दुसरे मित्र विलासजी चंदने साहेब, तेही ह्या समितीमध्ये आहेत आणि आमचे अप्पाराव भालेरावजी. तर ह्या सर्वांनी जे आज माझा बहुमान केलेला आहे त्याबद्दल मी व्यक्तिशः खूप खूप ऋणी आहे. माझ्यासोबत खरं तर हा पुरस्कार जो आहे, पुरस्कार माणसाला एक ऊर्जा देतो, एनर्जी देतो की तुम्ही जे काम करत आहात ते आणखी चांगलं काम केलं पाहिजे. मला वाटतं की हा माझा एकट्याचा सत्कार नाही, तर ह्या संपूर्ण कॅन्सर रुग्णालयात काम करणाऱ्या वर्ग 4 पासून ते वर्ग 1 पर्यंतचे माझे सर्व सहकारी जे आहेत तो त्यांचा बहुमान आहे आणि सर्व रुग्णांचा तो बहुमान आहे असं मला वाटतं. तर आय एम व्हेरी ग्रेटफुल टू इच अँड एव्हरी पर्सन हू इज वर्किंग विथ मी. त्यामध्ये आदरणीय डॉक्टर ऋषिकेशजी खाडीलकर आहेत, आदरणीय डॉक्टर दर्पणजी जक्कल आहेत, माझी सगळी टीम आहे, डॉक्टर सुयश आहे, डॉक्टर प्रेरणा आहे, माझे सर्व विभाग प्रमुख आहेत, माझे सर्व प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, SR रेसिडेंट्स, माझा प्रशासकीय स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आहे, आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर आहेत आणि सर्वच माझे सर्व कर्मचारी आहेत. तर त्यांना मी हा म्हणजे माझा बहुमान नाही तर सर्वांचाच बहुमान आहे असं समजतो. आणि आपण हे जे ध्येय घेऊन चाललेलं आहे, मला असं वाटते की हे फार मोठं आणि महत्त्वाचं काम आपण करत आहात. कॅन्सर हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे, याची जनजागृती करणे आणि विविध उपक्रमाद्वारे ती करणे, लेख लिहिणे, संवाद करणे, स्ट्रीट प्ले करणे, कीर्तन करणे, लोकांना समजेल असं त्यांच्या भाषेत जाऊन याविषयीची माहिती देणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण आम्ही जे काम करतो तर याला थोड्या मर्यादा आहेत की आम्हाला वेळेचं बंधन आहे, शासकीय काम करत असताना काही चौकटीत काम करावं लागतं. पण तुम्ही खरेखुरे मला असं वाटतं की आरोग्यदूत म्हणून समाजामध्ये काम करतो, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि मला हा जो बहुमान दिला, पुरस्कार दिला, त्याबद्दल मी तुमचं शतशः ऋणी आहे. समाज आणि आपण दोघं मिळून आपण कॅन्सर कसा आपल्याला थोपवता येईल वेळेस याबद्दल आपण चांगलं काम करूयात आणि एकमेकाच्या सहकार्यानं पुढे जाऊयात एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृति हेल्थ कार्ड योजना.
आरोग्य सेवा परवडत नाहीत? काळजी करू नका. आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना. नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट. आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा. आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे. कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा. तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय. तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा. स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू. आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा. आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड. संपर्क करा 9326983843. भेट द्या www.arogyajagrityassociate.com. आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी. आरोग्य जागृती.